प्रकार। तर पहिल्या प्रकारासाठी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं, अर्धा चमचा जिरं घातलं, 2 तेजपत्ता घातले, अगदी थोडीशी कलमी आणि 2 हिरवी विलायची घातली, 1 दगडफूल घातलं, 4 लवंगा घातल्या यांनी, थोडंसं इथे मी काळे मिरी घातले आहे। आता यामध्ये मी 3 मोठ्या साईजचे कांदे बघा स्लाइस करून यामध्ये घातले आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत आता इथे मी परतून घेते। तर मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटांसाठी कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतात। तर बघा आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये मी सुके खोबऱ्याचे काप करून घातले आहे आणि हे सुके खोबरंसुद्धा मी 2 मिनिटांसाठी परतून घेते। तर बघा सुकं खोबरं देखील 2 मिनिटांसाठी मी छान परतून घेतलं। आता यामध्ये मी 3 मोठ्या साईजचे टोमॅटो घातले आणि 6 ते 7 काजू घातले, सोबतच यावरती थोडंसं मीठ घातलं आणि मीठ घालून सगळं एकदा मिक्स करून घेते। मिठामुळे आपला टोमॅटो कांदा पटकन सॉफ्ट देखील होईल आणि छान परतून देखील येईल। तर आता इथे मी झाकून ठेवते आहे। तर परत इथे मी 3 मिनिटांसाठी झाकून ठेवला। तर बघा 3 मिनिटांनंतर आपलं सगळं छान हे परतून झालेलं आहे आणि कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये मी थोडीशी फ्रेश हिरवी मेथी घातली आहे आणि ही देखील परतून घेते। तर तुमच्याकडे जर हिरवी मेथी नसेल तर तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा यामध्ये घालू शकता। आता सगळं मी फक्त 1 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं होतं आणि बघा सगळं छान परतून झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि थंड करून घेते। तर आता हे थंड होईपर्यंत इथे मी पत्ताकोबी घेतला आहे आणि तो अगदी बारीक किसणीने किसून घेते आहे। तर बघा आपला हा कोबी किसून झालेला आहे। आता यामध्येच मी 2 गाजर घेतलेले आहे आणि गाजर सोलून घेते आहे आणि हे गाजर देखील किसून घेतले। तर बघा गाजर किसून झाले। आता यासोबतच यामध्ये मी 2 बटाटे बॉईल करून घेतले आहे आणि बटाटे पूर्णपणे थंड झाल्यावरती यात सगळ्या साहित्यामध्ये बटाटेसुद्धा मी किसून घेत आहे। तर बटाटे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतरच मग किसून घ्यायचे आहे। आता बटाटे किसून झाले। यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 4 चमचे यामध्ये मैदा घातला। आता यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलं आणि अर्धा चमचा धने पावडर घातलं, सोबतच यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घातलं, 1 चमचा गरम मसाला घातला आणि अर्धा चमचा मीठ घातलं। आता हे सगळं छान एकजीव करून घेते। तर इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर बघा सगळं हे पाणी न वापरता मी बघा मळून घेतलेलं आहे। तर आपलं असं हे घट्टसर छान पीठ मळून झालेलं आहे। आता याचे मी बघा अशा प्रकारे सिलेंडर शेपमध्ये तयार करून घेतले हे बॉल्स। आता बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा याचप्रमाणे मी सगळे हे सिलेंडर शेपमध्ये बॉल्स तयार करून घेतले। आता पॅनमध्ये तेल मी सुरुवातीला थोडंसं जास्त घातलं आणि आपल्याला हे सगळे जे कोफ्ते मी तयार करून घेतले होते हे तळून घ्यायचे आहे। तर मीडियम फ्लेमवरती छान लाल होईपर्यंत हे सगळे कोफ्ते मी तळून घेते आहे। तर सुरुवातीला हे कोफ्ते तेलामध्ये छान एक साईडने तळून घ्यायचे आणि छान सगळे लाल होईपर्यंत मी हे कोफ्ते मीडियम फ्लेमवरती तळून घेतले। तर बघा कोफ्ते छान लाल झाले आहे। आता काढून घेते आहे। बाकीचे जे तयार केलेले कोफ्ते होते हे देखील मी याचप्रमाणे मीडियम फ्लेमवरती छान लाल होईपर्यंत तळून घेते आणि आता हे सगळे कोफ्ते देखील तळून झालेले आहे। आता हे देखील एका प्लेटवरती काढून घेते। तर बघा आपलं वाटण देखील छान आता थंड झालं आहे। आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि यामध्ये मी 4 बेडगी मिरच्या पाण्यामध्ये भिजवत घातल्या होत्या त्या घालून घेते। यामुळे मग आपल्या ग्रेव्हीला रंग छान येईल आणि टेस्टसुद्धा। तर आता पाणी न घालता बघा अगदी बारीक असं मिक्सरला वाटून घेतलं। तर जे मी तेल शिल्लक होतं त्यातलं थोडंसं तेल काढून घेतलं, अर्धा चमचा जिरं घातलं आणि 1 चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि 1 मिनिटासाठी हे परतून घेतलं। आता जे वाटण आपण मिक्सरला वाटून घेतलं त्यातलं फक्त अर्धा चमचा वाटण इथे घातलं आणि सुरुवातीला हे वाटण मीडियम फ्लेमवरती परतून घेतलं। यामुळे ग्रेव्हीला रंग देखील छान येईल आणि आपले मसालेसुद्धा करपणार नाही। यामध्ये 2 चमचे लाल तिखट घातलं, अर्धा चम्मच हळद घातली, अर्धा चमचा धने पावडर घातला आणि 1 चमचा गरम मसाला घातला, चवीनुसार मीठ घातलं आणि हे देखील छान मीडियम फ्लेमवरती परतून घेतलं।
तर आता मी गॅसची फ्लेम अगदी लो केली आहे आणि लो फ्लेमवरती हे मसाले बघा मी परतून घेतले। आता जे वाटण मी मिक्सरला वाटून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण इथे घालून घेते आणि आता हे मिक्स करून घेते। तर सुरुवातीला मी थोडंसं वाटण घातलं होतं आणि नंतर आता सगळं वाटण इथे घालते, त्यामुळे आपण जे सुके मसाले यामध्ये घातले ते जळणार देखील नाही आणि ग्रेव्हीला रंग देखील छान येईल। तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं तर झाकून ठेवते। तर लो फ्लेमवरतीच मी इथे झाकून ठेवलं तर भरपूर असं आपलं तेल सुटलेलं आहे वाटणाला। तर बघा अगदी मस्त असं हे वाटण परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी घालते आहे। तर या वाटणामध्ये गरम पाणीच घालायचं, त्यामुळे मग आपल्या ग्रेव्हीला छान तर्री येते। आता मिक्सरच्या भांड्याला देखील थोडंसं वाटण होतं, त्यामध्ये देखील गरम पाणी घातलं आणि ते इथे घातलं। तर इथे मी फक्त 1 ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे आणि आता इथे झाकून ठेवते। तर छान दणदणी अशी वाफ आलेली आहे आणि अगदी मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। तर अगदी हॉटेल स्टाईल ही आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। आता यामध्ये मी फ्रेश क्रीम घातलेली आहे, त्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला छान रिचनेस तर येईल आणि आपली ग्रेव्ही देखील खायला छान लागेल। आता भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी मस्त हॉटेल स्टाईल आपला हा मसाला किंवा ग्रेव्ही तयार झाली आहे। तर बघू शकता अगदी मस्त याला तर्री देखील आलेली आहे। तर आपला हा पहिला पदार्थ म्हणजे हॉटेल स्टाईल व्हेज मराठा तयार झाला आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारा असा हा आपला पहिला पदार्थ म्हणजे हॉटेल स्टाईल व्हेज मराठा तयार झाला आहे। तर नक्की याप्रमाणे तुम्ही आजचा हा पहिला पदार्थ ट्राय करा, कारण हा चवीला इतका अप्रतिम लागतो की तुम्ही आठवड्यातून 2दा हा पदार्थ नक्की कराल। तर आता घरच्या घरी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने असा हा आपला पहिला पदार्थ म्हणजे हॉटेल स्टाईल व्हेज मराठा तयार झाला आहे। तर नक्की ट्राय करा आणि हा पदार्थ कसा वाटला ते कमेंटमध्ये ज़रूर सांगा। तर आता दुसऱ्या पदार्थासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे। तर अगदी थोडंसं मी कढईमध्ये सुरुवातीला तेल घातलं आणि आता इथे मी यामध्ये 4 मोठे कांदे बघा स्लाइस करून घेतलेले आहे। आता हे या तेलामध्ये घालून घेते। सोबतच यामध्ये 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घातले, 10 ते 12 काजू घेतले, 1 कलमी घेतले, 3-4 लवंग घेतले, 1 विलायची घेतले आणि 3-4 मिरी घेतले आहेत। सोबतच आलं आणि लसूण घेतले आहे, 2 बिडगे मिरची घेतले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडीशी कसुरी मेथी देखील घेतली आहे। आणि आता यावरती थोडंसं मीठ घातलं, कारण मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन परतून देखील येतो आणि सॉफ्ट देखील लवकर होतं। तर आता हे छान सगळं मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवते। तर आता मीडियम फ्लेममध्ये हे मी 3 ते 4 मिनटासाठी झाकून ठेवलं आणि 3 ते 4 मिनटानंतर बघा आपलं हे सगळं छान परतून देखील झालं आहे आणि कांदा आणि टोमॅटो देखील छान सॉफ्ट झाला आहे। आता हे सगळं मी थंड करायला ठेवते आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक याची पेस्ट करून घेतली। तर अजिबात पाण्याचा वापर न करता बघा छान बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे। आता इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि याचे चौकोनी तुकडे करून घेतले आहे आणि आता याला थोडंसं मी हलकंसं तळून घेणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये सुरुवातीला 3 चमचे तेल घातलं आणि यामध्ये आता हे पनीर तळून घेते आहे। तर सगळे मी ते घातले आणि मीडियम फ्लेमवरती हलकंसं पर्यंत तळून घेतलं। तर पनीर देखील बघा खूप जास्त इथे मी तळलेलं नाही, हलकंसं छान हे सॉफ्ट झालेलं आहे। तर आता हे पनीर मी एका प्लेटवरती काढून घेतलं। हवं तर तुम्ही पनीर इथे असं तळून न घेता सुद्धा वापरू शकता। आता त्याच तेलामध्ये बघा मी बरंचसं बटर घातलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि 2 तेजपत्ता घातला आणि हे फक्त अर्ध्या मिनटासाठी परतून घेतलं। आता यामध्ये 2 चमचे तिखट घातलं आणि अर्धा चमचा हळद घातली आणि हे सगळं 1 मिनटासाठी छान परतून घेतलं। तर अगदी लो फ्लेमवरती परतून झालं की यामध्ये मग वाटून घेतलेलं वाटण घातलं आणि हे देखील छान परतून घेते आहे। तर अगदी मीडियम फ्लेमवरती हे छान मी परतून घेतलं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे झाकून ठेवते आहे, झाकून ठेवते त्यामुळे मग या
वाटणाला रंग देखील छान येईल आणि तेल देखील भरपूर सुटेल। तर आता यामध्ये 1 चमचा काळा मसाला घातला, तर बघा भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि रंग देखील अगदी मस्त याला आलेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। तर मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलं होतं, त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी इथे घातलं। तर पाण्याचा खूप जास्त इथे वापर मी केलेला नाही। तुम्हाला हवं तर ही ग्रेव्ही जास्त पातळ आवडत असेल तर पाणी तुम्ही जास्त देखील वापरू शकता। आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी घातलेली आहे आणि सगळं एकदा मिक्स करून घेतलं। तर परत इथे मी झाकून ठेवते, अगदी लो फ्लेमवरती मी हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं। तर 2 मिनिटानंतर बघा भरपूर असं साईडला तेल सुटलेलं आहे आणि अगदी मस्त अशी आपली ही ग्रेव्ही दिसत आहे। आता यामध्ये मी तळून घेतलेले पनीरचे तुकडे घातले आणि आता मात्र खूप जास्त वेळ इथे गॅस चालू ठेवायचा नाही, नाहीतर मग पनीर आपल्याला थोडंसं चिवी झालेलं दिसेल। तर आता वरती छान मी इथे क्रीम घालते आहे, त्यामुळे आपली ग्रेव्ही छान रिचनेस सुद्धा येईल आणि चवीला देखील या क्रीममुळे छान लागेल। भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी झटपट असा हा हॉटेल स्टाईल आपला दुसरा पदार्थ तयार झाला आहे। तर अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यात घरात उपलब्ध असणाऱ्या अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी मस्त चटपटीत आणि चमचमीत असा हा पनीर बटर मसाला तयार झाला आहे। तेव्हा आपण हा पदार्थ नेहमीच हॉटेलमध्ये खातो, तर आज नक्की याप्रमाणे एकदा घरी ट्राय करा, कारण या पद्धतीने केलेला हा पनीर बटर मसाला खरंच सांगते चवीला अतिशय छान लागतो आणि अगदी खूप जास्त वेळ देखील लागत नाही। तर तुम्हाला रंगावरनं समजत असेल की अगदी मस्त असा हा चवीला झाला आहे, कारण दिसतोय ना अगदी हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला। तेव्हा नक्की हा पदार्थ याप्रमाणे ट्राय करा आणि आजचा हा दुसरा पदार्थ म्हणजे हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आता तिसऱ्या प्रकारासाठी आपल्याला काबुली चणे लागणार आहे। तर इथे मी 6 तास काबुली चणे पाण्यामध्ये भिजवत घातले होते। आता यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आणि कुकरमध्ये हे चणे घातले। आता हे चणे बुडेल इतकं यामध्ये पाणी घातलं आणि अर्धा चमच यामध्ये मीठ घातलं, एकदा ढवळून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावून घेते आणि हाय फ्लेमवरती याच्या 3 शिट्ट्या करून घेते। तर आपल्याला हाय फ्लेमवरतीच फक्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, त्यामुळे आपले चणे व्यवस्थित इथे बॉईल होतील आणि खूप जास्त आपल्याला चणे बॉईल करायचं नाही आहे। तर बघा कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरती मी हे चणे एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे। तर आपल्याला हे चणे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला पुढली प्रोसिजर करायची आहे। तर 3 शिट्ट्यामध्ये अगदी व्यवस्थित असे आपले हे चणे बॉईल झाले आहे, कारण चणे खूप जास्त बॉईल करायचे नाही। तर सॉफ्ट न होऊ देता मी चणे 3 शिट्ट्यामध्ये बॉईल करून घेतले आणि थंड करून घेतले। आता पूर्णपणे चणे थंड झाले, यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं, 2 चमचे इथे मी मैदा घातला आहे। तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा यामध्ये घालू शकता। आता यामध्ये 2 चमचे मी शेजवान चटणी घातलेली आहे आणि ही होममेड शेजवान चटणी आहे। आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तर बघा अशा प्रकारे हे मी टॉस करून घेते आहे, कारण आपल्याला या चण्याला व्यवस्थित असं सगळं कोटिंग लावून घ्यायचं आहे। आता बघा सगळे चण्याला व्यवस्थित सगळे मसाले आणि पीठ लागलेले आहे। आता तेल मी छान कडकडीत असं गरम करून घेतलं आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे सगळे काबुली चणे तळून घ्यायचे आहे। तर हाय फ्लेमवरती मी सुरुवातीला अजिबात न हलवता हे चणे बघा छान फ्राय करून घेतले आणि आता अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणखी मी 2 मिनिटासाठी हे तळून घेते। तर बघा काबुली चणे अगदी व्यवस्थित कुरकुरीत असे तळून झाले आहे आणि अजिबात याप्रमाणे कोटिंग लावल्यामुळे तेलामध्ये सुद्धा हे कोटिंग निघालेले नाही। तर छान कुरकुरीत असे हे चणे तळून झाले आहे, एका प्लेटवरती काढून घेते आणि दुसरी बॅच देखील याचप्रमाणे मी या चण्याची तळून घेतलेली आहे। बघा छान कुरकुरीत हे चणे देखील झालेले आहे आणि आता शिल्लक असलेले कोट केलेले काबुली चणे सुद्धा याचप्रमाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले। सगळे चणे तळून झाले आहे आणि याचा आवाज देखील छान कुरकुरीत असा येत आहे। आता सॉससाठी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं। आता यामध्ये मी चिरलेला भरपूर लसूण घातला आणि किसलेलं आलं घातलं आणि सोबतच 4 हिरव्या मिरच्या मी मधनं कट करून घेतल्या आहेत त्या घालते आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। तर हाय फ्लेमवरतीच परतायचं आहे, त्यामुळे मग हे त्याला छान क्रंचीनेस येईल आणि खायला देखील खूप छान लागेल। तर बघा हे छान परतून झालं। आता यामध्ये मी 2 मोठ्या साईजचे कांदे चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतले ते घातले आणि सोबतच 2 शिमला मिरचीसुद्धा यामध्ये मी चौकोनी तुकड्यांमध्येच कट करून घातलेलं आहे आणि आता हे देखील हाय फ्लेमवरती मी 2 मिनिटासाठी परतून घेते। तर आपल्याला हाय
फ्लेमवरतीच हे सगळं परतून घ्यायचं आहे। तर 2 मिनटासाठी मी छान परतून घेतलं आणि छान हे क्रंची असे आपल्याला दिसत आहे। आता यामध्ये मी 2 चमचे ग्रीन चिली सॉस घातला, 2 चमचे रेड चिली सॉस घालते आहे आणि 2 चमचे इथे सोया सॉससुद्धा घालते आहे। आता यामध्ये 2 चमचे मी शेजवान चटणीसुद्धा घातलेली आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा लाल तिखट घातलं आणि हे देखील छान परतून घेते। तर गॅसची फ्लेम अगदी लो आहे, लो फ्लेमवरती मी हे सगळे सॉसेस परतून घेते आहे। आता बघा सॉसेस छान परतून झालेले आहे। आता यामध्ये इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून या मैद्याची स्लरी तयार करून घेते। तर छान पातळ अशी मी ही स्लरी तयार करून घेतली। आता तयार केलेल्या सॉसेसमध्ये मैद्याची स्लरी घालून घेते आणि फिरवून घेते। तर अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आहे। तर पाणी खूप जास्त घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घातलं आणि सगळं एकदा ढवळून घेतलं। तर लो फ्लेमवरतीच मी हा सगळा सॉस तयार करून घेतलेला आहे। तर छान थिक असा हा सॉस बघा तयार झालेला आहे। तर आता या सॉसमध्ये तळून घेतलेले आणि छान कुरकुरीत झालेले असे काबुली चणे घालून घेते आणि आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद करून हे सगळं परतून घेते। तर अगदी गरमागरम हा पदार्थ खायचा, त्यामुळे मग खायला खूप छान मजा येते। तर बघा हॉटेल स्टाईल असा आपला हा चना चिली तयार झाला आहे। तर तुम्ही स्टार्टरमध्ये हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता, कारण अगदी हॉटेल स्टाईल असा हा पदार्थ तयार होतो। वरती मी अगदी थोडीशी कोथिंबीर घातली, आवडत असेल तर तुम्ही इथे कांद्याची पात देखील भरपूर घालू शकता। तर अगदी मस्त चटपटीत असा हा स्टार्टरचा पदार्थ म्हणजे चना चिली तयार झाला आहे। तर नक्की हा पदार्थ याप्रमाणे तयार करा, कारण चवीला अतिशय अगदी मस्त असा हा पदार्थ लागतो। तर आजचे 3ही पदार्थ मला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जमेल तितकं शेअर करा। चॅनलवरती नवीन असले चॅनल सबस्क्राईब